मकर राशीच्या प्रिय जातकांनो, कल्पना करा की जीवनाच्या शर्यतीत एका वृद्ध व्यक्तीच्या ढकलत चालणाऱ्या पावलांमध्ये आणि एका तरुण धावपटूच्या तीव्र ऊर्जेमध्ये किती विशाल फरक असतो. अगदी याच प्रकारे ग्रहांच्या दशाही त्यांच्या अवस्थेनुसार बदलत राहतात आणि त्यांचे फल कधी मंद तर कधी तीव्र गतीने प्रकट होत असते. फेब्रुवारी 2026 मध्ये राहूचा गोचर विशेष लक्ष देण्यासारखा आहे, कारण या काळात तो 12 अंशांपासून 18 अंशांदरम्यान भ्रमण करत आहे. वैदिक ज्योतिषाच्या सखोल समजुतीनुसार या स्थितीला ग्रहांची तरुण अवस्था मानली जाते. ही ती अवस्था आहे जेव्हा तो आपल्या चरम क्षमतेवर असतो. याचा अर्थ असा की राहू ना तर बाल्यावस्थेच्या दुर्बलतेने ग्रस्त आहे, जिथे त्याची शक्ती अजून विकसित झालेली नसते, आणि ना वृद्धावस्थेच्या शिथिलतेने प्रभावित आहे, जिथे त्याची गती मंदावते. तर तो आपल्या पूर्ण शक्ती आणि ऊर्जेसह सक्रिय राहतो, जसा एखादा परिपक्व योद्धा जो युद्धभूमीवर आपली सर्वोच्च क्षमता दाखवण्यासाठी सज्ज असतो. आपल्या कुंडलीतील धनभावात स्थित हा तरुण आणि शक्तिशाली राहू जेव्हा फल देऊ लागतो तेव्हा तो लहान लहान तुकड्यांमध्ये बरसत नाही, तर जणू आकाश फाडून धनाची वर्षा करतो, जी अनपेक्षित आणि विपुल असते. यामुळे आपल्या जीवनात आर्थिक प्रगतीचे दरवाजे उघडतात, जे सामान्यापेक्षा कितीतरी अधिक प्रभावी ठरतात. या गोचराचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे शतभिषा नक्षत्राचा प्रभाव, जो राहूला अधिक शक्तिशाली बनवतो. आपण सर्वजण जाणतो की राहू सध्या कुंभ राशीत गोचर करत आहे, परंतु ज्योतिषाचा खरा खेळ राशींहून अधिक नक्षत्रांमध्ये दडलेला असतो. राहू शतभिषा नक्षत्रात भ्रमण करत आहे आणि या नक्षत्राचा स्वामी स्वतः राहूच आहे. जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्या नक्षत्रात स्थित असतो तेव्हा तो आरामाच्या स्थितीत नसतो, तर पूर्ण नियंत्रण आणि कमांडच्या स्थितीत येतो, जिथे त्याची ऊर्जा कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवाहित होते. शतभिषाचा शब्दशः अर्थ आहे 100 वैद्य किंवा 100 उपाय, जो या नक्षत्राला उपचार, चिकित्सा आणि गुप्त ज्ञानाचे प्रतीक बनवतो. याचा थेट संकेत असा आहे की मकर राशींसाठी हा काळ जुन्या समस्यांच्या अचानक आणि प्रभावी समाधानाचा आहे. मग ते अडकलेले धन असोत, प्रलंबित देणी असोत किंवा दीर्घकाळ चालत आलेल्या आर्थिक अडचणी असोत. राहू आपल्या घरात बसून या सर्व गुंतागुंती सोडवण्यासाठी तयार आहे. ही ऊर्जा केवळ विस्फोटक नाही जी जलद बदल घडवते, तर उपचारात्मकही आहे, जी जीवनातील जखमा भरण्याचे काम करते, जसा कुशल वैद्य जो रोगाच्या मुळाशी पोहोचून त्याचा अंत करतो. तिसरा आणि कदाचित सर्वात निर्णायक घटक म्हणजे शनिदेवांचा अभूतपूर्व पाठिंबा, जो मकर राशीला इतर राशींपेक्षा खूप पुढे नेतो. लक्षात घ्या की राहू कुंभ राशीत आहे, ज्याचा स्वामी शनी आहे, आणि तो शतभिषा नक्षत्रात आहे, जे राहूचे स्वतःचे आहे. पण यावर शनीची मजबूत दृष्टी पडत आहे. शनिदेव स्वतः आपल्या तृतीय भावात म्हणजे पराक्रम भावात मीन राशीत विराजमान आहेत, आणि तेथून ते राहूला आपल्या शक्तिशाली दृष्टीने ऊर्जा प्रदान करत आहेत. मकर राशीचे स्वामी शनी आणि आपल्या धनभावात स्थित राहू यांच्यामध्ये एक गाढ समजूत आहे, एक किल्लीसारखी आहे, जी यशाची कुलपे उघडते. शनी कर्माचे प्रतीक आहे, तर राहू महत्त्वाकांक्षा आणि विस्ताराचे आहे. जेव्हा कर्म आणि महत्त्वाकांक्षा योग्य संतुलनात एकत्र येतात तेव्हा यश अटळ बनते, जेव्हा कोणतीही अडथळा त्याला थांबवू शकत नाही. या 102 दिवसांच्या कालावधीत हा संयोग तुमच्यासाठी आर्थिक विस्फोटाचे कारण बनेल, जिथे शनी घरमालकासारखे राहूला भाडेकरूच्या रूपात पूर्ण समर्थन देतात, असे म्हणत की मनापासून काम करा, मी तुमच्या सोबत आहे. राहूच्या महत्त्वाकांक्षेला शनीचा शिस्तबद्धपणा मिळाल्याने हा काळ सामान्य राहत नाही, तर नियतीचा एक मोठा संकेत बनतो, जो तुमच्या जीवनाला नव्या उंचीवर नेण्यासाठी तयार आहे. आता आपण या संपूर्ण काळाचे विश्लेषण करत पाहू की तुम्हाला काय करावे आणि काय करू नये. आम्ही या कालावधीला तुमच्या सोयीसाठी 2 भागात विभागले आहे, जेणेकरून तुम्ही ते अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल आणि त्याचा लाभ घेऊ शकाल. पहिला भाग आहे 20 फेब्रुवारी ते 28 मार्च, ज्याला मी अत्यंत संवेदनशीलतेचा टप्पा म्हणतो. या दरम्यान राहू शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात आहे आणि तांत्रिकदृष्ट्या कुंभ राशीत असून नवांशातही कुंभच आहे, जे वर्गोत्तमसारखा शक्तिशाली प्रभाव निर्माण करते. या 40 दिवसांत तुम्हाला स्वतःमध्ये एक विचित्र घाई आणि अधीरता जाणवेल, जणू सर्व काही आत्ताच आणि ताबडतोब करायचे आहे. नोकरी सोडायची आहे, गुंतवणूक करायची आहे किंवा कुणाला उत्तर द्यायचे आहे. राहू तुमच्या मनात एक वेगवान वारा भरेल, जो तुम्हाला विचार न करता निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल. ही राहूची परीक्षा आहे, जिथे तुम्ही चालकाच्या आसनावर नसून प्रवाशाच्या भूमिकेत आहात आणि राहू गाडी वेगाने चालवत आहे. जर तुम्ही भावनांच्या भरात एखादा मोठा निर्णय घेतला, जसे एखादा करार साईन करणे किंवा मोठी गुंतवणूक करणे, तर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. म्हणून आमचा सल्ला आहे की 28 मार्चपर्यंत प्रतीक्षा आणि सतर्कतेची नीती अवलंबा. मोठे निर्णय पुढे ढकला आणि परिस्थिती काळजीपूर्वक हाताळा. धनाच्या दृष्टीने पाहिले तर राहू तुमच्या दुसऱ्या भावात पूर्ण शक्तीने विराजमान आहे, त्यामुळे पैसा येणार नाही तर बरसणार आहे.
पण तो अनपेक्षित स्रोतांतून येईल. तो तुमचा नियमित उत्पन्न नसेल तर एखादा जुना विमा दावा असू शकतो, पितृसंपत्तीचा वाद सुटू शकतो किंवा सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममधून अचानक एखादी लाभदायक संधी मिळू शकते. राहू लहान फायद्यांची भाषा बोलत नाही, तो तुमची आर्थिक स्थिती पूर्णपणे बदलतो. जर तुम्ही लाखांमध्ये विचार करत असाल तर कोट्यावधींचे योग बनू शकतात. पण सावध राहा, कारण राहू लोभाचाही कारक आहे आणि या काळात असे प्रस्ताव येतील जे अविश्वसनीय वाटतील, जसे पैसा दुप्पट करणाऱ्या योजना किंवा रातोरात श्रीमंत होण्याचे मार्ग. जर तुम्ही लोभापडून जुगार किंवा अनैतिक मार्ग स्वीकारले तर राहू तितक्याच वेगाने सर्व काही हिरावून घेईल. राहूला स्वच्छ आणि प्रामाणिक कमाई आवडते आणि शनीची दृष्टी असल्याने अनैतिक कृत्यांना आळा बसवला जाईल. त्यामुळे फक्त नैतिक स्रोतांतून मिळालेला धनच स्थिर राहील. वाणीच्या संदर्भात दुसरा भाव महत्त्वाचा आहे आणि राहू येथे तुमची वाणी संमोहक आणि प्रभावी बनवेल. जर तुम्ही विक्री, राजकारण किंवा वकिलीसारख्या क्षेत्रात असाल तर तुम्ही आपल्या शब्दांनी लोकांना जिंकून घ्याल आणि ते तुमचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक असतील. पण घरात, कुटुंबात हीच वाणी विष बनू शकते, जिथे राहूच्या प्रभावाने तुम्ही सत्य इतके तीक्ष्ण आणि व्यंगात्मक कराल की समोरील व्यक्ती जखमी होऊ शकते. एक छोटी टिप्पणी किंवा टोमणा तुमचे वर्षानुवर्षांचे नाते 28 मार्चपूर्वी तोडू शकते. म्हणून घरात मौन आणि संयम पाळा, तर बाहेरील जगात आपल्या क्षमतेचे पूर्ण प्रदर्शन करा. आता त्या महत्त्वाच्या तारखेकडे येऊ जिथून खेळ बदलतो. 29 मार्च 2026 पासून दुसरा टप्पा सुरू होतो, जो 30 मे पर्यंत चालेल. या दिवशी राहू आपला नक्षत्रचरण बदलून मकर नवांशात प्रवेश करेल, जी तुमची स्वतःची रास आहे आणि पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे. आतापर्यंत राहू हवेत होता, पण आता त्याला ठोस जमीन मिळेल आणि तुम्हाला जाणवेल की ती अधीरता आणि घाबराट दूर झाली आहे. सर्व काही स्पष्ट दिसू लागेल. आता तुम्ही चालकाच्या आसनावर आहात आणि राहू इंजिनाची भूमिका बजावत आहे. हा काळ कृतीचा आहे, जिथे फेब्रुवारीत केलेले नियोजन आणि पाहिलेले स्वप्न वास्तवात बदलण्याची संधी मिळेल. विशेषतः एप्रिल आणि मेमध्ये करिअरच्या क्षेत्रात हा राजयोगासारखा प्रभाव निर्माण करेल, कारण राहूची 9वी दृष्टी तुमच्या दशम भावावर म्हणजे करिअर हाऊसवर पडत आहे. ज्योतिषाचा सिद्धांत आहे की राहू ज्या राशीत असतो आणि ज्या भावाकडे पाहतो तसाच फल देतो, आणि शुक्र राहूचा मित्र असल्याने करिअरमध्ये विस्फोटक वाढ होईल. जर तुम्ही पदोन्नतीची वाट पाहत असाल तर एप्रिल-मेमध्ये पत्र मिळू शकते. जर परदेश प्रवास किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी हवी असेल तर व्हिसा आणि ऑफर दोन्ही मिळू शकतात. आयात, निर्यात, परिवहन, लॉजिस्टिक किंवा राजकारण अशा क्षेत्रात कार्यरत लोकांसाठी हा सुवर्ण काळ आहे, जिथे तुमचे सामाजिक जाळे इतके विस्तृत होईल की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. शत्रूंच्या संदर्भात राहूची 5वी दृष्टी तुमच्या 6ठ भावावर आहे, जो शत्रू, ऋण आणि रोगांचे घर आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुम्हाला तुमच्या शत्रूंशी थेट लढण्याची गरज भासणार नाही, कारण राहू असा भ्रमजाल निर्माण करेल की ते स्वतःच्या चुकांमुळे पराभूत होतील. ते तुम्हाला हानी पोहोचवायला येतील, पण स्वतःच्या चुकांमध्ये अडकून पडतील. जर एखादा न्यायालयीन खटला सुरू असेल तर मे महिन्यात एखादा अनपेक्षित साक्षीदार किंवा पुरावा समोर येईल, जो संपूर्ण केस तुमच्या बाजूने वळवेल. जुने कर्ज फेडण्यासाठीही हा काळ अत्यंत शुभ आहे, कारण येणारे धन तुम्हाला कर्जमुक्त करेल. आता जीवनाच्या विविध क्षेत्रांवर सखोल नजर टाकूया, कारण राहूचा प्रभाव प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे स्पष्टपणे प्रकट होतो. प्रेम आणि नातेसंबंधांविषयी बोलायचे झाले तर राहू भ्रमाचे प्रतीक आहे. त्यामुळे 18 फेब्रुवारी ते 30 मे दरम्यान तुमच्या जीवनात एखादी नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते आणि आकर्षण इतके तीव्र असेल की ते प्रेम वाटेल. पण सावध रहा, कारण ते केवळ भ्रम असू शकते. जे लोक आधीपासून नात्यात आहेत त्यांच्या मनात राहू जोडीदाराबद्दल संशय निर्माण करेल आणि तुम्हाला वाटेल की काहीतरी लपवले जात आहे. पुरावा नसताना आरोप करू नका, कारण मे पर्यंत सत्य स्पष्ट होईल. कच्ची नाती तुटतील तर खरी नाती विवाहबंधनात अडकू शकतात. विद्यार्थ्यांसाठी विशेषतः संशोधन, डेटा विज्ञान, कोचिंग किंवा ज्योतिष यांसारख्या सखोल विषयांत हा काळ वरदान ठरेल. शतभिषा नक्षत्र सखोलतेचे प्रतीक आहे, त्यामुळे तुमचे मन लेझरसारखे केंद्रित राहील आणि तुम्ही त्या गुंतागुंती समजू शकाल ज्या इतरांसाठी कठीण असतात. स्पर्धा परीक्षांसाठी हा आदर्श काळ आहे, कारण राहू स्पर्धेच्या घराकडे पाहत आहे आणि तुम्हाला विजय मिळवून द्यायचा आहे. मकर राशीच्या महिलांसाठी, विशेषतः गृहिणींसाठी, राहूचा हा गोचर अत्यंत रोचक आणि लाभदायक ठरेल. राहू तुमच्या दुसऱ्या भावात आहे, जो कुटुंब आणि धनसंचयाचा घर आहे. त्यामुळे 20 फेब्रुवारी ते 30 मे दरम्यान तुम्हाला जाणवेल की कुटुंबात तुमच्या आवाजाला आता महत्त्व दिले जात आहे. राहू तुम्हाला एक नवा अधिकारपूर्ण स्वर देईल आणि जर आत्तापर्यंत तुमचे मत दुर्लक्षित केले जात असेल तर आता घराची दिशा तुमच्या निर्णयांमुळे बदलेल. पण सावध रहा, कारण राहू वाणीमध्ये तीव्रता आणू शकतो. त्यामुळे सासू-सासरे किंवा पतीशी बोलताना शब्दांची निवड थोडी विचारपूर्वक करा, अन्यथा छोटी गोष्ट मोठ्या वादात बदलू शकते. 28 मार्च पूर्वीचा काळ जॅकपॉटसारखा आहे,
जिथे राहू गुप्तधनाचा कारक बनून माहेर किंवा सासरकडून अनपेक्षित आर्थिक मदत किंवा उपचार आणू शकतो. तुमची छोटी बचत मोठ्या कामी येईल. आणि जर घरातून एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल तर एप्रिल-मे सर्वोत्तम महिने आहेत, कारण राहू तुम्हाला आवश्यक धैर्य प्रदान करेल. आरोग्याच्या दृष्टीने शतभिषा वैद्यांचे प्रतीक आहे. त्यामुळे जर तुम्ही किंवा कुटुंबातील एखादा सदस्य अशा आजाराशी झुंज देत असेल जो समजत नाही, तर डॉक्टर बदला किंवा पुन्हा तपासणी करा. रोग सापडेल आणि योग्य उपचार सुरू होतील. पण इशारा आहे की राहू धुराचे प्रतीक आहे आणि दुसरा भाव मुखाचा आहे. त्यामुळे श्वसनासंबंधी समस्या, ॲलर्जी, दातांची वेदना किंवा डोळ्यांची अडचण होऊ शकते, कारण राहूची दृष्टी सूर्याच्या घरावरही आहे. मित्रांनो, भविष्यवाणी जाणून घेणे एक गोष्ट आहे, पण ती हाताळणे दुसरी. राहू खूप काही देतो, पण जर त्याची चाल समजली नाही तर तो हिरावूनही घेतो. या सुवर्णकाळात 2 मोठे सापळे आहेत. पहिला, अहंकार. जेव्हा राहू दुसऱ्या भावात असतो तेव्हा व्यक्तीला वाटते की त्याला सर्व काही माहीत आहे आणि तुम्ही इतरांचा सल्ला दुर्लक्षित करू शकता किंवा वडीलधाऱ्यांचा अपमान करू शकता. राहूचे यश फुग्यासारखे असते आणि अहंकार ती सुई आहे जी त्याला फुटवू शकते. दुसरा सापळा आहे भविष्याची भीती, जिथे राहू तुम्हाला घाबरवेल की जर पैसा बुडाला किंवा नोकरी गेली तर काय होईल. ही भीती तुम्हाला कृती करण्यापासून रोखू शकते. पण लक्षात ठेवा की शनी तृतीय भावात आहे आणि सांगतो की कर्म करा आणि भीतीचा सामना करा. हा केवळ राहूचा धूर आहे, वास्तव नाही. आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. उपाय जे या वादळी ऊर्जेला तुमच्या बाजूने वळवतील. मी कोणतेही महागडे रत्न किंवा गुंतागुंतीची पूजा सुचवणार नाही, तर तत्वांना संतुलित करणारे सोपे उपाय सांगेन. पहिला उपाय आहे दीप आणि धूप, जो 20 फेब्रुवारीपासून सुरू करा. राहू धूर आहे आणि केतू प्रकाश, त्यामुळे धुरात मार्ग दिसण्यासाठी प्रकाश आवश्यक आहे. दर संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरच्या देवघरात किंवा स्वच्छ ठिकाणी धूप लावा, जो राहूला सन्मान देतो, आणि त्यासोबत मातीचा दिवा लावा, जो केतूचा प्रकाश आहे. किमान 10-20 मिनिटे शांत बसा. मंत्र माहीत नसला तरी चालेल. फक्त ज्योतीकडे पहा आणि कल्पना करा की हा प्रकाश तुमच्या जीवनातील सर्व भ्रम आणि धूर दूर करत आहे. मनात प्रार्थना करा की ईश्वर मला या धुरापलीकडे पाहण्याची शक्ती देवो. हा उपाय तुमचे मन इतके मजबूत करेल की तुम्ही चुकीचे निर्णय घेणार नाही. दुसरा उपाय आहे आहारात संयम, कारण राहू मुखात आहे. शांतीसाठी ओम नमः शिवायचा जप करा, कारण महादेव राहूला नियंत्रित करू शकतात. मकर राशीच्या जातकांनो, 20 फेब्रुवारी ते 30 मे 2026 पर्यंत हा काळ केवळ एक कालावधी नाही, तर एक लॉन्चपॅड आहे, जिथे राहूने धनुष्याची प्रत्यंचा ताणली आहे आणि आता बाणासारखे पुढे जाण्याची वेळ तुमची आहे. घाबरू नका. शत्रू येतील पण पराभूत होतील. अडचणी येतील पण सुटतील. फक्त तुमची नियत स्वच्छ ठेवा आणि मेहनतीत कोणतीही कमतरता ठेवू नका. कलियुगाचा राजा राहू आणि कर्मफलदाता शनिदेव दोघेही तुमच्यासोबत आहेत. मला विश्वास आहे की हे सविस्तर विश्लेषण तुम्हाला नवी दिशा देईल. आणि हे केवळ भविष्यवाणी नाही, तर एक मार्गदर्शक आहे, ज्याला तुम्ही गरज पडल्यास पुन्हा वाचू शकता. जर यामुळे तुमच्या मनातील धूर दूर होऊन थोडा प्रकाश दिसला असेल तर याचे कौतुक करा आणि तुमच्या मकर राशीच्या मित्र व कुटुंबासोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. कदाचित तुमच्यामुळे कोणाचे जीवन बदलेल. स्वतःची काळजी घ्या. आईवडिलांचा सन्मान करा आणि आपण पुढील चर्चेत भेटूया. हर हर महादेव.